आजचा आपला मेनू आहे पावटा बटाट्याची भाजी। व्हिडिओ संपूर्ण पहा, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण रेसिपी सोप्या पद्धतीने सांगितली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। पाव किलो पावटा, एक बटाटा साल काढून फोडी करून मी घेतले आहेत। स्वच्छ धुवून घ्यायचे। कांदा लसूण मसाला, मोहरी, जिरे, तेल, अद्रक आणि लसूण, मीठ, हळद, कढीपत्ता, हिंग, खोबरं, कोथिंबीर, एक कांदा, टोमॅटो। आता आपण कुकरला पावटा बटाटा शिजवून घेऊया। शिजेपर्यंत मसाले वाटून घेऊया। पाणी टाकून बारीक वाटण करून घ्यायचे। थोडे अजून पाणी टाकून चांगले बारीक वाटून घ्यायचे। बारीक वाटून घेतल्यामुळे कालवणाला घट्टपणा येतो। पाणी टाकून पुन्हा चांगले बारीक वाटून घेतले। आपला पावटा शिजलाय, तर आपण काढून घेऊया। आता आपण फोडणी करून घेऊ। तेल टाकून घेऊया। छोटा चमचा मोहरी, छोटा चमचा जिरे चांगले तडतडून द्यायचे। कढीपत्ता टाकायचा, जरा हलवून घेऊ। कांदा टाकून चांगला परतून घेऊया। कांदा थोडा चांगला लालसर करून घ्यायचा। थोडेसे मीठ टाकायचे, म्हणजे कांदा पटकन भाजला जातो। टोमॅटो टाकून परतून घेऊया। थोडेसे हिंग टाकायचे। टोमॅटो पण सॉफ्ट करून घ्यायचा। आता वाटलेलं वाटण टाकून घेऊया। आता सगळं एकत्र चांगले एकजीव करून मसाला मिक्स करून घेऊ। थोडेसे पाणी टाकूया, म्हणजे मसाला जळणार नाही। मसाला चांगला शिजवून द्यायचा। थोडेसे अजून पाणी टाकून आपण पुन्हा एकत्र मिक्स करून घेऊ। मसाल्याला थोडेसे तेल सुटून द्यायचे।
आता आपला कांदा लसूण मसाला टाकून घेऊ. 2-3 चमचे टाकायचा. थोडीशी हळद. तुम्हाला आवडेल तेवढे तिखट कमी जास्त करू शकता. थोडे लाल तिखट टाकायचे, त्याने भाजीला कलर चांगला येतो. मसाला थोडासा शिजून द्यायचा. शिजल्यानंतर त्यात पावटा आणि बटाटा टाकून घेऊया. चांगले मिक्स करून घेऊया. तुम्हाला आवडेल तसं पाणी टाकून पातळ किंवा घट्ट ठेवू शकता. झाली आपली पावटा बटाट्याची भाजी तयार. आहे ना सोपी? नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली ना? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, स्वस्त राहा.